नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। या योजनेमध्ये येणारे विधवा महिला, दिव्यांग लाभार्थी, वृद्धापकाळ योजना लाभार्थी, श्रावणबाळ योजना लाभार्थी या सर्वांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता इथे मी एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजावते, जेणेकरून कुणाचाही गोंधळ राहणार नाही। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली असा SMS येत आहे किंवा बँक खात्यात पैसे दिसत आहेत, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पैसा जमा झालेला आहे तो फेब्रुवारीचा नाही, हा फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा आहे। आता तुम्ही म्हणाल, सगळ्यांनाच पैसे मिळाले का? तर नाही मित्रांनो, अजूनही बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही। याचं कारण काय? तर कारण असं की सरकारकडून पैसे एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यात जात नाहीत। हप्ता वितरण ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते। काहींना आज येतात, काहींना उद्या, तर काहींना 2-3 दिवसांनी येतात। म्हणजे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरायची अजिबात गरज नाही। वितरण प्रक्रिया अजून सुरू आहे, पैसे येत आहेत, थोडी वाट पाहावी लागते। आणि एक शेवटची महत्त्वाची गोष्ट, ज्यांची KYC किंवा कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना हप्ता उशिरा मिळतो। म्हणून तुमची प्रक्रिया पूर्ण आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। आता जाणून घेऊया फेब्रुवारी हप्ता उशिरा का मिळू शकतो। मित्रांनो, आता मला माहीत आहे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न चालू आहे, आता जानेवारीचा हप्ता इतका उशिरा मिळाला तर फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार? हा प्रश्न विचारणं अगदी साहजिक आहे। आता इथे मी एक गोष्ट अगदी सोप्या शब्दात समजावते, जानेवारीचा हप्ता वेळेवर आला नाही, तो हप्ता उशिरा मिळालेला आहे आणि याचाच थेट परिणाम पुढच्या हप्त्यावर होतो। म्हणजे काय? म्हणजे जर एका महिन्याचा हप्ता उशिरा गेला तर पुढच्या महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा येण्याची शक्यता असते। आता फेब्रुवारी हप्त्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट, सध्या फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा नोटिफिकेशन आलेली नाही। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की फेब्रुवारीचा हप्ता लगेचच येईल असं ठामपणे सांगता येत नाही। म्हणूनच थोडा विलंब होऊ शकतो, काही दिवस उशिरा हप्ता मिळू शकतो। आणि इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटिफिकेशन येईपर्यंत कोणतीही तारीख पक्की नसते। अफवांवर किंवा अंदाजावर विश्वास ठेवू नका। जसा अधिकृत अपडेट येईल तशी खरी माहिती आपण लगेचच पाहणार आहोत। आता बघा, फेब्रुवारी महिना इतका का महत्त्वाचा? मित्रांनो, आता मी एक गोष्ट खूपच सोप्या शब्दात सांगते, जेणेकरून फेब्रुवारी महिना का महत्त्वाचा आहे हे सगळ्यांना स्पष्ट होईल। फेब्रुवारी महिना का महत्त्वाचा आहे? कारण या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो। आता अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? अर्थसंकल्प म्हणजे सरकार संपूर्ण वर्षभरासाठी कोणत्या योजनेसाठी किती पैसे द्यायचे हे ठरवते। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी ठेवायचा, लाभार्थ्यांना किती अनुदान द्यायचं, पुढील वर्षभर पैसे कसे वाटायचे, हे सगळं अर्थसंकल्पात ठरतं। म्हणूनच फेब्रुवारी महिना हा फक्त एक सामान्य महिना नाही, हा महिना निर्णयाचा महिना आहे। जर अर्थसंकल्पात या योजनेसाठी योग्य निधी ठेवला गेला तर अनुदानाबाबत पुढे काही बदल होऊ शकतात, लाभार्थ्यांसाठी निर्णय घेतले जाऊ शकतात। आणि जर निधी कमी ठेवला गेला तर पुढील काही महिने परिस्थिती तशीच राहू शकते। म्हणूनच मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी फेब्रुवारी महिना खूपच महत्त्वाचा ठरतो। मित्रांनो, आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अनुदान वाढीचा विषय। हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थसंकल्पात प्रत्येक योजनेसाठी संपूर्ण वर्षाचा निधी एकदाच मंजूर केला जातो। म्हणजे काय? म्हणजे सरकार बसून ठरवतं की या योजनेसाठी पुढील वर्षभरात किती पैसे खर्च करायचे, किती लाभार्थ्यांना द्यायचे आणि दरमहा किती रक्कम द्यायची। म्हणूनच मित्रांनो, अनुदान वाढणार की नाही, थकीत अनुदानाबाबत काही निर्णय होणार का, लाभार्थ्यांना जास्त रक्कम मिळणार का, हे सगळं अर्थसंकल्पावर अवलंबून असतं। आता काही लाभार्थ्यांची अशी मागणी आहे की सर्व लाभार्थ्यांना, मग ते दिव्यांग असोत, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असोत किंवा विधवा महिला असोत, या सगळ्यांना किमान 2,500 रुपये अनुदान लागू करण्यात यावं। ही मागणी पूर्ण होईल की नाही हे आता ठामपणे सांगता येत नाही, कारण निर्णय तेव्हाच होतो जेव्हा अर्थसंकल्पात त्यासाठी निधी मंजूर केला जातो। म्हणूनच येणारा अर्थसंकल्प अनुदानाच्या वाढीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कोणताही मोठा निर्णय सरकार आपोआप घेत नाही। म्हणजे काय? म्हणजे जर लाभार्थ्यांकडून मागणीच नसेल तर त्या मागणीवर विचार होण्याची शक्यता कमी असते। म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीच्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। इथे मागणी म्हणजे भांडण किंवा गोंधळ नाही, तर सातत्याने विषय मांडला जाणं,
लोकप्रतिनिधीमार्फत आवाज पोहोचवणं, योग्य पद्धतीने लक्ष वेधलं जाणं. कारण मित्रांनो, जेव्हा अर्थसंकल्प तयार केला जातो तेव्हा सरकार पाहतं की कोणत्या योजनेसाठी किती मागणी आहे, कोणत्या योजनेवर लोकांचा भर आहे आणि त्यानुसारच निधी मंजूर केला जातो. म्हणूनच अनुदान वाढीचा निर्णय घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. यामुळेच म्हणते लाभार्थ्यांची भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरते. मित्रांनो, आता इथे मी एक गोष्ट अगदी सोप्या शब्दात सांगते, जेणेकरून कुणाच्याही मनात संभ्रम राहणार नाही. आपण सगळे पाहतोय की सध्या राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण विचारतात की आता पुढचे निर्णय कोण घेणार, अर्थसंकल्प कोण सादर करणार. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीनुसार राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. ही माहिती त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राज्याचा कारभार सुरूच आहे, अर्थसंकल्प वेळेत सादर होणार आहे आणि सर्व योजना, त्यात संजय गांधी निराधार योजना सुद्धा या संकल्पाचा भाग असणार आहे. म्हणजेच राजकीय बदल झाले असले तरी योजना थांबलेल्या नाहीत, निर्णय प्रक्रिया सुरूच आहे. म्हणूनच मित्रांनो, येणारा अर्थसंकल्प सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता जाणून घेऊया केंद्राकडून मिळालेले संकेत म्हणजे काय. मित्रांनो, आता इथे एक मुद्दा आहे जो अनेक जण नीट समजून घेत नाहीत, म्हणून मी अगदी सोप्या शब्दात सांगते. आपण असं ऐकत आहोत की केंद्राकडून अनुदान वाढीबाबत काही सकारात्मक संकेत मिळाल्याचं सांगितलं जात आहे. आता संकेत म्हणजे नेमकं काय? संकेत म्हणजे आत्ताच निर्णय झालाय असं नाही, आताच अनुदान वाढणारच आहे असं नाही, पण या विषयावर विचार सुरू आहे. अनुदान वाढीचा मुद्दा चर्चेत आहे, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं नाही. आणि हे सगळं का महत्त्वाचं आहे? कारण राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना केंद्राकडून मिळणाऱ्या सूचनांनाही महत्त्व असतं. म्हणूनच संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी येणारा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण याच अर्थसंकल्पात अनुदान वाढीबाबत काही निर्णय होणार की नाही याची दिशा ठरते. म्हणून मित्रांनो, संकेत आहेत, अपेक्षा आहे, पण अंतिम निर्णय अर्थसंकल्पावरच अवलंबून आहे. आता जाणून घेऊया ज्यांना जानेवारीचा हप्ता अजून मिळालेला नाही. मित्रांनो, आता हा भाग खूप जणांसाठी महत्त्वाचा आहे, विशेषतः ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, ज्यांना जानेवारीचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही. कारण काय? कारण हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे. पैसे एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे काही लाभार्थ्यांना आज पैसे येतात, काहींना उद्या, तर काहींना 2 ते 3 दिवसांनी येतात. ही प्रक्रिया नेहमी अशीच असते. म्हणून जर आज पैसे आले नसतील तर लगेच निष्कर्ष काढू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची KYC किंवा इतर अधिकृत प्रक्रिया अपूर्ण असेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. म्हणून तुमची KYC पूर्ण आहे का, कागदपत्रांमध्ये काही अडचण आहे का, हे एकदा नक्की तपासा. थोडक्यात सांगायचं झालं तर वितरण सुरू आहे, पैसे येत आहेत, थोडा वेळ लागू शकतो, म्हणून शांत राहा आणि प्रक्रिया पूर्ण ठेवा. मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात सगळं एकत्र समजून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी फेब्रुवारी महिना खूप महत्त्वाचा आहे. का? कारण याच महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि पुढील निर्णय जसे की अनुदान वाढ, निधी मंजुरी, पुढील महिन्यांचे हप्ते, हे सगळं या अर्थसंकल्पावर अवलंबून असणार आहे. म्हणजेच आता थोडा विलंब दिसत असला तरी पुढचे निर्णय याच महिन्यात ठरणार आहेत. म्हणून मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा आणि संयम ठेवा. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय